आवाज येतोय का? आवाज येतोय का देवदत्त? हो येतो. एवढ्यांची डी फाईंड करा चला. हे पाच सहा जे आहेत त्यांची डी फाईंड करा तोपर्यंत. कसं फाईंड करणार? काल जसं आपण केलं तसं पटकन करायला घ्या चला. हे क्वेश्चन्स डायरेक्ट सुचणार नाहीत. थोडी प्रॅक्टिस होऊ दे काही डी फाईंड करायचे. एवढे पहिला फाईंड करा चला. केलं काय फाईंड?
ऋण सगळे प्रेझेंट आहेत काय वर्गात? हो सर, सगळे प्रेझेंट. केले सगळ्यांचं डी फाईंड ऋण? करतोय सर, दोन बाकी. हम्म. झालं सर. सगळ्यांचं झालं का? थेअरीमध्ये इन्क्लूड करा बरं काय. काही स्टँडर्ड डी फाइंड करून घेऊयात. प्रत्येक क्वेश्चन कडे बघितल्यावर नवीन काय वाटायला नको. भरपूर नवीन वाटायला लागलं तरी ते क्वेश्चन अवघड वाटायला लागतील. क्वेश्चन ट्रिकी आहेत, डिफिकल्ट नाही आहेत. कसं तरी अरेंज करून त्याला कशा तरी बसवायचं आपल्याला. तो प्रयत्न करायचा आहे आपल्याला प्रत्येक क्वेश्चन मध्ये. तर घेऊयात क्वेश्चन पुढचे. काल कुठपर्यंत गेले रे? कुठला क्वेश्चन गेला लास्ट आपण काल? 25. 25 झालाय का आपला आपला? ठीक आहे, 26 बघा आता. y रेस टू 4 dx प्लस 2 xy³ dy इक्वल टू y dx मायनस x dy अपॉन x³ इंटू y³. काय काय वाटते मला सांगा याला. सॉल्युशन बघायचं नाही आपल्याला. जरा लिहून घ्या सेकंड क्वेश्चन. मी लगेच सोडवायला घेत नाही. तुम्ही जरा ट्राय आउट करा काय काय ऑप्शन्स आहेत तिथे. आता हे y⁴ आणि y³ dy आहे. यामध्ये मला दिसायला लागलं की हा y⁴ चा डेरिव्हेटिव्ह घेतलाय. 4y³ होतो तो. पण इथं आपल्याकडे फक्त 2 आहे. राईट साईडला y dx मायनस x dy आहे. इथं खाली y² खपलं असतं. कारण x/y चा डी किती आहे काढला ना तुम्ही? y dx मायनस x dy अपॉन y². मग एक काम करूया का, इथला x² फक्त डावीकडे घेऊयात का? राईट साईड मधलं y² तिथं असू दे. चेक करून बघूयात. जर राईट लेफ्ट साईडला काय मॅच होत असेल तर ठीक आहे, ना तर आणि काहीतरी ट्राय करायला लागेल. सो राईट साईडला मी x/y चा डेरिव्हेटिव्ह बनतो.
लेफ्ट साईडला यातलं एक्स क्यूब इंटू वाय एवढं लेफ्टला घेतलं तर लेफ्ट साईडला काय होईल बघा. एक्स क्यूब इंटू वाय घेतलं तर किती होतात. y⁴ मध्ये एक्स क्यूब इंटू वाय गेले. एक्स क्यूब इंटू y⁵ dx प्लस 2x⁴ इंटू y⁴ dy. काय करता येते का कशाचं काय होते का बघा जरा. नसेल होत तर मग हे सोडून द्यायचं दुसरं काहीतरी ट्राय करायचं. y⁵ चं डेरिव्हेटिव्ह किती 5 इंटू y⁴ म्हणजे y⁵ आणि x⁴ ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची वेळ आली तर कसं होईल ते. y⁵ इंटू x⁴ चा 4x³ dx प्लस त्यानंतर जर मी x⁴ ठेवला 5x⁴ इंटू y⁴ dy असे येते ना प्रणव. पण आपल्याकडे काय आहे इथं. इथे 4 कॉन्स्टंट पाहिजे इथं 5 पाहिजे आपल्याकडे इथं 2 आहे. इथला रेशिओ 1:2 चा आहे कॉन्स्टंटचा. इथं 4:5 बसणार नाही ना. दुसरं काय करता येईल सांगा. बोला. करा जरा विचार. हे काय ट्रायल एररच आहे बरं का सगळं. याला काय डिफाईन्ड अशी पद्धत काय नाहीये. हे सगळ्याच्या सगळं ट्रायल एरर आहे. देवदत्त बोल. काय विचार केलास. देवदत्त काय करू शकतो आपण याला. y⁴ dx प्लस 2xy³ dy. एक काम करूया काय देवदत्त. लेफ्ट साइड मधनं एक 2y पलीकडे पाठवूया काय. लेफ्ट साइडला बघ काय होतंय. जर इथं y² इंटू dx प्लस x इंटू 2y dy असतं तर रे. हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह सांग देवदत्त मला. काय केलं मी लेफ्ट साइड वरनं y² पलीकडे पाठवले. मग खाली इथं x³ इंटू y⁵ होतील. बोल देवदत्त. हे कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे. x y² मग आता राईट साईडला काय बसवता येते का बघ जरा. ह्याला जर सेपरेट केलं तर रे काय होते बघ जरा. सेपरेट केलं तर काय होईल. y/(x3 ) 1/x³ इंटू y⁴ dx मायनस 1/(x3 ) काय बसते काय कशात.
थांब जरा त्यांनी काय केले बघूया. ठीक आहे, आपण पहिल्या स्टेपला काय केलं होतं इथं, कोणाचं डेरिव्हेटिव्ह आपण वाय स्क्वेअर पलीकडे पाठवले होते ना. किती पाठवले होते आपण? ते होतं इथं वाय डी एक्स मायनस एक्स डी वाय, आपण वाय स्क्वेअर पाहिजे होतं, मग एक्स क्यूब वाय पलीकडे पाठवलं होतं. इथे एक काम करा, ह्याला पुढं मागं केलं तर देवदत्त सांग मला काय होईल. एक्स डी वाय मायनस वाय डी एक्स जर असेल, मायनस आहे ना, आपण ऍडजस्ट करू नंतर. एक्स डी वाय मायनस वाय डी एक्स असेल तर खाली काय लागेल रे तुला? एक्स स्क्वेअर लागेल ना. देवदत्त बोल रे पटपट. वाय अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतोय? एक्स डी वाय मायनस वाय डी एक्स. आपण इनिशियली काय केलं होतं? स्टार्टला काय केलं होतं आपण? वाय बाय एक्स च्या जागी एक्स बाय वायचा डेरिव्हेटिव्ह कन्सिडर केला होता का? जे पलीकडे पाठवलं होतं आपण सगळं, कॉन्स्टंटचा रेशिओ मॅच झाला नाही. आम्ही इथं वाय स्क्वेअर ठेवला होता का रे खाली? देवदत्त तुला विचारतोय, ऐकतोस ऐकत नाहीस, क्लासमध्ये आहेस नाहीयेस? हॅलो. तर देवदत्तचा नेटवर्क प्रॉब्लेम. प्रणव तूच बोलतो. येस सर. आपण इनिशियली काय केलं होतं? वाय स्क्वेअर ठेवले होते ना खाली, आणि हो. एक्स क्यूब वाय पलीकडे पाठवले होते. आता मी पुढे मागे जर केलं तर खाली काय ठेवेन मी? मग काय एक्स्ट्रा राहते माझ्याकडं? सॉल्युशन बघू नको त्यांचं. आपल्याकडे काय राहते? एक वाय एक्स आणि एक वाय स्क्वेअर ना. एक हो. एक्स आणि एक वाय स्क्वेअर पलीकडे पाठवलं तर काय होईल? एक्स इंटू वाय रेस टू 60 एक्स वाय प्लस हो. पुढं प्लस 2x स्क्वेअर वाय वाय रेस टू 5 किती? डी वाय. हा कुणाचा असू शकेल रे डेरिव्हेटिव्ह? सांग मला. कुणाचा असू शकेल? एक्स वाय रेस टू 6 इंटू एक्स स्क्वेअरची शक्यता आहे का रे? वाय रेस टू 6 इंटू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती? 2x ना. 2 आता 2 नाही येत, आपण 2 देऊयात. 2 देता येईल, इथं काय प्रॉब्लेम नाही. आणि इथं काय द्यायला पाहिजे मला सांग? 3 किती द्यायला पाहिजे? इंटू 3 6 एक्स स्क्वेअर इंटू 6 का, म्हणजे अजून 3 द्यायला पाहिजे. म्हणजे इंटू इथं 2 करायचं आणि इथं इंटू 3 करायचं. बरोबर का? हो. मग त्याला काय करूया सांग? राईट साईडला तर शॉर्ट झालं. राईट साईडला काय शॉर्ट झालं रे? मायनस डी ऑफ किती? वाय बाय एक्स. लेफ्ट साईडला अडचण काय येते? इथं मला किती पाहिजे? इथं 2 पाहिजेत ना, हो. आणि इथं मला अजून 3 पाहिजेत. मग आता काय करूया सांग? काय चुकलंय का रे आपलं? तर वाय वाय किती? क्यू घेतलंय ना आपण. हा, वाय क्यूब लेफ्टला आणलाय ना.
मग ते Seven. वाय रेस टू सेवन. किती होते म्हणताय? वाय रेस टू 7 ना. हो. 4 आणि 3 7 झाले आणि 3 आणि 3 6 होतील. हा. मग सांगा आता कशाचं काय होईल परत एकदा. हे किती म्हणताय तुम्ही? वाय चे 6 झाले ना dy. ठीक. म्हणजे हो. वाय रेस टू 7 इंटू एक्स स्क्वेअरची शक्यता आहे ना ही. मग इकडे इथं इकडे 7. इकडं 2. इकडं वेगळं असेल रे. एकच मिनिट. एक काम करा सगळ्यांनी. इथं काय बाहेर काढलं तर हे प्रोडक्ट रूल मध्ये बसते मला सांगा. यातनं काय बाहेर काढलं तरी प्रोडक्ट रूल मध्ये बसेल. म्हणजे यातनं एक वाय बाहेर काढलं आणि एक वाय बाय एक्स कॉमन घेतलं तर काय होईल सांग मला. प्रणव तूच सांग, वाय बाय एक्स कॉमन घेतलं तर काय होईल? एक्स स्क्वेअर इंटू वाय रेस टू Y 6 raised to 6 डी एक्स plus 2x cube y raised to 5 टू एक्स क्यूब इंटू y. हे तर काय होईल सांग मला या ब्रॅकेटचं. या वाय बाय एक्सचं काय करायचं सांगतो तुम्हाला मी. हा वाय बाय एक्स जर याच्या खाली पाठवला आणि इंटिग्रेशन चिन्ह दिलं तर खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वरती, सो खालच्याचं लॉग हे यात सुटू शकेल. इथं काय होईल मला सांग. एक्स स्क्वेअर इंटू वाय रेस टू 6 डी एक्स प्लस 2x क्यूब वाय रेस टू 5 डी वाय. हा कुणाचा असू शकेल? X cube y एक्स क्यूब इंटू किती? वाय रेस y टू raised 6 ना. to 6. हे किती होईल मला हो. सांग. वाय रेस टू 6 इंटू इथं 3 पाहिजेत का? 3x स्क्वेअर. आणि ह्याला पण 3 पाहिजेत का 2x. बघ. दोन्हीकडे 3 पाहिजेत ना. हो. मग दोन्हीकडे 3 म्हणजे इंटू 3 आणि अपॉन 3 करूया का? हो. मग सांग मला वरती काय डेरिव्हेटिव्ह झाला कुणाचा? एक्स क्यूब इंटू X cube y raised to 6 इथं plus इंटिग्रेशन 5. करणार 3 बाहेर येणार ना एक. मी ते काय होईल हो. मला सांग. एक्स क्यूब इंटू वाय रेस टू 6 अपॉन 3 मायनस लॉग वाय बाय एक्स y by प्लस सी इक्वल टू 0. कळालं का सगळ्यांना? परत एकदा सांगतो. पहिला तर त्यांनी काय केलंय, राईट साईडला हे पुढं मागं करून खाली आपल्याला एक्स स्क्वेअर ठेवले त्यांनी, बाकीचं लेफ्टला पाठवलं. तर काय झालं प्रणव सांग मला. डी ऑफ वाय बाय एक्स झालं का रे ते. हो. आणि लेफ्ट साईडला काय पाठवलंय? वाय क्यूब इंटू एक्स ना. हो. मग त्यातनं काय कळालं परत त्यांनी वाय बाय एक्स त्यांनी त्यातनं काय घेतलंय? Common. कॉमन. कारण हा वाय बाय एक्स इकडे खपू शकतो. कसं? जर याला खाली पाठवलं तर आणि इंटिग्रेट केलं तर वरती डेरिव्हेटिव्ह खाली फंक्शन म्हणजे खालच्याचं काय होईल? लॉग. आणि ही मायनस साईन होती. मग इथं काय झालं मला सांग. इथं 3 ची ऍडजस्टमेंट करायला लागली ना. हो. मग इथं कोणाचा डेरिव्हेटिव्ह आला? एक्स क्यूब इंटू Y raised to 6. वाय रेस टू 3 वाय रेस टू 6. सगळ्यांना कळालंय का बघा? कळालंय का सगळ्यांना? ते परत एकदा एक्सप्लेन कर ना. सांग. मला सांग. राईट साईडला 2 शक्यता आहेत. वाय डी एक्स मायनस एक्स डी वायच्या खाली एकदा एक्स स्क्वेअर पण खपू शकतं किंवा वाय स्क्वेअर पण खपू शकतं. बरोबर आहे का रे? हो. आपण ते पहिला त्यातला आहे तशामध्ये वाय स्क्वेअर खपवून बघितलं पण ते काय मॅच झालं नाही. झालंय का ते? मग एक्स स्क्वेअर नाही. खपवण्यासाठी वरती पुढं मागं व्हायला पाहिजे ना. हो. का? कारण खाली एक्स स्क्वेअर येण्यासाठी तो डेरिव्हेटिव्ह कुणाचा असला पाहिजे? वाय बाय एक्सचा. आणि वाय बाय एक्स होण्यासाठी वरती काय पाहिजे मला सांग. वाय डी एक्स मायनस एक्स डी वाय. क्वेश्चन मध्ये काय आहे वाच.
सॉरी वाय वाय बाय एक्स साठी आपल्याला काय पाहिजे एक्स डी वाय मायनस खालचं इंटू वरच्याचं ना. वाय त्यातलं क्वेश्चन मध्ये पुढे मागं करून मायनस साइन कॉमन घेतलास तर राईट साईडला जो डेरिव्हेटिव्ह झाला तो कुणाचा झाला सांग मला. एक्स क्यूब इंटू वाय रेस टू सिक्स. राईट साईडला नाही नाही फक्त राईट साईडला मायनस एक्स डी वाय मायनस वाय डी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर ना. डी ऑफ एवढं झालं का रे. खाली यातलं तुला फक्त हो. किती पाहिजे एक्स स्क्वेअर पाहिजे ना इथं. मग काय राहिलं तुझ्याकडं एक एक्स आणि एक वाय क्यूब राहिलं का. हा. ते लेफ्ट साईडला पाठवलंस तर काय होईल सांग मला. एक्स वाय रेस टू सेवन प्लस टू एक्स स्क्वेअर वाय रेस टू सिक्स. टू एक्स स्क्वेअर. वाय रेस टू. आता ह्यात पण काय मॅच होत नव्हतं. सो इथं डी ऑफ वाय बाय एक्स असल्यामुळं एक वाय बाय एक्स इथं खाली दिला. कुठनं दिला यातनं कॉमन घेतला आणि इकडे पाठवला. म्हणजे यातलं एक वाय इकडे पाठवला आणि अपॉन एक्स म्हणजे इथं काय होईल मला सांगितलं वाय बाय एक्स कॉमन घेतला असता तर काय झालं असतं एक्स स्क्वेअर इंटू वाय रेस टू सिक्स डी एक्स प्लस टू एक्स क्यूब इंटू वाय रेस टू फाय डी वाय झालं असतं का सांग मला. हो. आता हा वाय बाय एक्स पलीकडे गेला. आता हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह असू शकतो सांग मला जरा. काय वाटतंय तुला. एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स म्हणजे एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह घेतला असावा ना. आणि वाय रेस टू फाय इंटू डी वाय म्हणजे वाय रेस टू सिक्सचा. तू जर याचा घेतला असतास तर काय झालं असतं सांग जरा. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती थ्री एक्स स्क्वेअर 3x स्क्वेअर वाय इंटू वाय रेस रेस टू सिक्स आहे तसा डी एक्स प्लस एक्स क्यूब आहे तसा सिक्स सिक्स वाय वाय रेस रेस टू टू फाय. फाय डी वाय. म्हणजे 3 आणि 6 म्हणजे रेशो तुला 1:2च पाहिजे ना. इथं रेशो तुझा किती आहे. मग तू काय केलास इथं 3 केलास याचा किती केलास 6 आणि 3 काय केला त्याचा. म्हणजे इथे डेरिव्हेटिव्ह कुणाचा झाला एक्स क्यूब इंटू वाय रेस टू सिक्स अपॉन 3. आणि इथं हा डेरिव्हेटिव्ह अपॉन फंक्शन आहे ना. आता हे इंटिग्रेट केलं तर इथे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होईल. एक्स क्यूब इंटू वाय रेस टू सिक्स अपॉन 3 झालं. इकडे इंटिग्रेट केलं तर काय होईल रे वरती डेरिव्हेटिव्ह खाली फंक्शन मायनस आलं लॉग वाय लक्षात. बाय बस सिक्स. आलं का लक्षात. हो. सोडवा झालाय तुमच्या हाताखालनं जाऊ दे एकदा. सोडवा सगळ्यांनी असंच सोडवा. आले का लक्षात काय केलं ते. अश्विन येस सर. 27वा वाच रे. कळालं ना तुला 26वा 27वाच. हो. हे काय जरा बघ वाय एफ डॅश एक्स मायनस वाय स्क्वेअर अपॉन एफ ऑफ एक्स. पाहिजे तर तू त्याला आता क्रॉस मल्टिप्लाय कर.
एफ ऑफ एक्स डी वाय झाला, वाय एफ डॅश एक्स डी एक्स झाला आणि मायनस वाय स्क्वेअर डी एक्स झाला. बघ बाबा काय होऊ शकतं, जरा विचार कर, डोकं लाव जरा. सॉल्युशन बघून लगेच रेफर नको करायला, आधी ट्राय करूया, नाही जमलं तर मग आपण सॉल्युशनकडे जाऊयात. आता एफ ऑफ एक्स डी वाय, वाय एफ डॅश एक्स, हा तर एफ ऑफ राईट एक्स, साइडला हे बनतंय फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह म्हणजे वाय एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह बनतंय. हा वाला. वाय स्क्वेअर आहे तो राईट साइडला घेतला का? नाही हे नाही बघ एक नाही, काम करूया, एक second. नाही वाय स्क्वेअर डी एक्स इथं घेऊयात. ऐक, वाय एफ डॅश एक्स नाही, डी एक्स मायनस एफ ऑफ एक्स डी वाय तिथं पाठवूयात. आता सांग बघू minus मला, आहे. मध्ये मायनस आहे ना, म्हणजे क्वेश्चन रूल होणार का नाही? हा वाय स्क्वेअर इथे डिवाइड करून टाकूया काय? होत नाही तसं, चेक कर. वाय इंटू एफ डॅश एक्स डी एक्स, एफ ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन वायचं काय होईल? मायनस हेच होईल ना रे, वाय इंटू एफ डॅश एक्स डी एक्स मायनस एफ ऑफ एक्स इंटू डी वाय अपॉन वाय स्क्वेअर. होते का dy. बघ? होते ना? म्हणजे कोणाचा डेरिव्हेटिव्ह राईट साईडला? असं कसं काय? परत बघ, सांगतो तुला, ऐक. हे पहिली स्टेप तर कळाली का रे तुला? हो आता यातला मायनस वाय स्क्वेअर डी एक्स लेफ्टला घेतलं, वाय स्क्वेअर डी एक्स झाला का इथं? राईट साईडला सांगायला वाय इंटू एफ डॅश एक्स डी एक्स मायनस एफ ऑफ एक्स मायनस डी एफ वाय, ऑफ एक्स dy. बरोबर का? आता मी दोन्ही बाजूला वाय स्क्वेअरने हो डिवाइड करतो. तर हे जे आहे, खालचं इंटू वरच्याच डेरिव्हेटिव्ह मायनस वरचं इंटू खालच्याच डेरिव्हेटिव्ह पण खालच्याचा स्क्वेअर, म्हणजे एफ ऑफ एक्स अपॉन वायचा डेरिव्हेटिव्ह आहे का बघ की जरा. होते का होत नाही? आणि राईट साईडला लेफ्ट साईडला काय अडचण नाही झाली, फक्त डीएक्स आहे, वन डीएक्स ना. हो एक्स हो इक्वल टू किती? एफ ऑफ एक्स अपॉन वाय एफ ऑफ एक्स अपॉन वाय प्लस सी. प्लस सी. कळाले का रे? अठ्ठावीसावा, ट्राय करा रे, ट्राय करा जरा, सगळं एक्सपांड करून ट्राय करा. 28वां, वाय इंटू ई रेस टू एक्स वाय वाय डी एक्स इक्वल टू एक्स इंटू ई रेस टू एक्स वाय वाय डी वाय प्लस वाय स्क्वेअर डी वाय. ट्राय करून बघा जरा, चला.
काय सुचतंय काय? बाजूला वाटलंच एकदा पहिला ई रेस टू एक्स वाय वायचं डी काढून बघा काय आहे ते. ई रेस टू एक्स वाय तो काय येईल? ई रेस टू एक्स बाय वाय इंटू एक्स बाय वायचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे वाय डी एक्स मायनस एक्स डी वाय अपॉन वाय स्क्वेअर असं काहीतरी येईल ना. मग झालं की इथं हे बघा, ह्याला जर एक्सपांड केला तुम्ही आता, तर वाय इंटू ई रेस टू एक्स बाय वाय डी एक्स मायनस एक्स इंटू ई रेस टू एक्स बाय वाय डी वाय अपॉन वाय स्क्वेअर ही रिक्वायरमेंट आहे तुमची. हे तर फुलफिल होईल बघा. हे वाय इंटू ई रेस टू आहेच, ही प्लसची टर्म इथं लेफ्टला आली तर काय होईल? मायनस इक्वल टू वाय स्क्वेअर डीवाय होईल. दोन्हीकडे वाय स्क्वेअरने डिवाइड करा, काम होईल बघा इथे. हे 1 dy म्हणजे याचं इंटिग्रेशन वाय होईल आणि हा ई रेस टू एक्स बाय वायचं डेरिव्हेटिव्ह, तर हे ई रेस टू एक्स बाय वाय होईल आणि पुढे प्लस सी. बघा जमलंय का? कसं टॅकल केलं मी कळालं ना. रफ मध्ये पहिला ई रेस टू एक्स बाय वायचं काय होते बघितलं आणि तसं सगळं मॅच होताना दिसलं मला. जमलंय का बघा. आता तुमच्या फॉर्म्युलाच्या लिस्टमध्ये हे ऍड करून घ्या, ई रेस टू एक्स बाय वाय आणि ई रेस टू वाय बाय एक्स पटकन, आणि त्या लिस्टमध्ये डेरिव्हेटिव्ह काढून त्याचं लिस्ट बनवा. चला, काहीतरी नवीन आलं की बनवून ठेवायचं, वाचायचं. कधी कुठलं क्लिक होईल काय सांगता येत नाही. आले का लक्षात? लक्षात आलंय का? जाऊया पुढं. आता ई रेस टू एक्स बाय वायचं पण बनवा आणि ई रेस टू वाय बाय एक्सचं पण बनवा. आता हा वाला आपण काल शिकलो ना रे. क्रिश अनम्यूट कर. वरती एक लाईन आहे, खाली एक लाईन आहे. हो नॉन सर. होमोजिनियस आहे, याला होमोजिनियस कन्वर्ट करता येतोय ना ओरिजिन शिफ्ट करून. हो. काय करतो आपण याला? वरती टू न मल्टिप्लाय करतोय. हे तर त्यानं करू शकतो आपण, बरोबर का? कालच्या हो. सारखं. आता आज आपल्याला एक्झॅक्टनं सोडवायचं आहे, तर काय करूया सांग. आता हे क्रॉस मल्टिप्लाय करूया हा. सगळेच. तर काय होईल बघ, 2x dy प्लस वाय dy मायनस मायनस dy इक्वल टू x dx मायनस 2y dy प्लस y dx. 2x dy आणि त्या साईडची -2y dx ची टर्म ह्या साईडला आणायची आणि 2 कॉमन मायनस घ्यायचा. मग x dy 2x dy मायनस y dx होईल. 2x dy मायनस 2y dx 2 कॉमन घेतलं, x dy प्लस y हा. dx, हा. बरोबर काय? बाकी हो. कोणाला काय अडचण नाहीच आहे ना, हे इंटिग्रेट होतेच. हा. y dy कॉमन. किती? y स्क्वेअर बाय 2. हे 1चं इंटिग्रेशन किती? y. याचं किती? x स्क्वेअर बाय 2 आणि 5x पुढे प्लस सी.
म्हणजे काय झालं मला सांग. 2 × XYचा एक्स डेरिव्हेटिव्ह आहे ना बाय तो, हा प्लस y² / 2 टू मायनस मायनस वाय वाय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस फाय प्लस फाय. प्लस कालचं सॉल्युशन किती मोठं होतं बघा, आणि हे कसं सॉल्व्ह झालंय बघा किती स्टेपमध्ये. आता काय ते प्रत्येक नॉन होमोजिनियसला तसं होईल असं नाहीये बरं का. हे तर जुडून आलं म्हणून ठीक आहे, प्रोडक्ट रूल बसला तो, नाहीतर कालची मेथड आपल्याला करावी लागणारच आहे. पण काही क्वेश्चन्स मध्ये हे पण ट्राय करू शकताय. नेसेसरी नाहीये की प्रत्येक अशा इक्वेशनला कालच्यापेक्षा ही मेथड प्रिफरेबल असेल. पण फक्त सांगतोय मी, फर्स्ट ग्लान्सवर जर हा क्वेश्चन बघितला तर कदाचित आपली शक्यता अशी आहे की आपण त्याचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढून त्याला नॉन होमोजिनियसचं होमोजिनियस मध्ये कन्वर्ट करू. काल शिकलो ते. पण एक्झॅक्टनं सुद्धा हा क्वेश्चन सुटतोय. सो ते फक्त मला इथे दाखवायचं तुम्हाला. लक्षात आलंय का? करा बघू, हे हाताखालनं जाऊ दे तुमच्या. केलं का याने? अक्षय, Yes, sir. वाच पुढचा 30वा. plus y dy by dx plus 1 into dy by dx plus x square plus 2y square plus y is to 4 upon x square. बोल काय करूया. Cross multiply. मग सांग किती होते. x dx y dy अपॉन y dx मायनस x dy, बरोबर का रे? हो. इक्वल टू किती? आता आता काय करूया. वरचं तर काय x dx प्लस y dy अपॉन y dx मायनस x dy
मी काय करतो बघा, त्याला एक्स स्क्वेअरने डिवाइड करू काय, आणि राईट साईडला इथं एक्स स्क्वेअरने डिवाइड करून इथं मल्टिप्लाय करणार, आणि हा 1/x² तिथं गेला की तो एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय होईल तिथं, बरोबर. इथं काय होईल बघ, x⁴ प्लस 2x² y² प्लस y⁴ असं होईल का रे? हो. मग आता आणि इथं काय होते, एक्स डी एक्स प्लस वाय डी वाय म्हणजे काय रे? हा झाला उलट तुझा, हे उलट आहे ना याचा हे. हा झाला x² प्लस y² स्क्वेअर काय. सगळं करायचं. अक्षर लक्ष दे इथं, हा x² प्लस y² स्क्वेअर झाला का रे? हा डी ऑफ वाय बाय एक्स झाला का सांग मला खाली. काय विचारतोय अक्षय? हो सर. आणि 1/2 डी ऑफ x². माइनस ऑफ माइनस dy by x आहे ना. हा हा मायनस एक्स डी वाय मायनस वाय डी एक्स आपण एक्स. हे लक्षात आले का मला सांगा, यातनं ही स्टेप आणि ही स्टेप लक्षात आली का मला सांगा, काय काय केले मी. एक्स डी एक्स ला इथं काय केलं, 2 ऍडजस्टमेंट केली. सांग रे मला अक्षय, काय x² प्लस y² डी आहे का रे हा, हो. आणि हा डी ऑफ वाय बाय एक्स आहे काय. हा. आता हा 2 आणि हा डी ऑफ वाय बाय एक्स पलीकडे पाठवूया काय, 2 इंटू आणि तिथला x² प्लस y² स्क्वेअर इथं खाली घे. काय जमते का आता? हम्म. हा कोरोलरी मध्ये बसतोय का, एफ ऑफ एक्स रेस हो. टू एन इंटू एफ डॅश एक्स बसतोय का रे? हो. काय येईल त्याचं उत्तर सांग तर मला. एफ ऑफ एक्स रेस टू एन पॉवर -2 आहे, ते खालनं वर उचल. पॉवर -2 आहे म्हणजे ते काय होईल, x² प्लस y² रेस टू -2 प्लस 1 अपॉन -2 प्लस 1 इक्वल टू -2 इंटू वाय बाय एक्स प्लस सी. आलंय का बघा, सगळ्यांनी लक्षात आलंय का बघा. ट्राय करा, चला हाताखालनं घालवा पटकन.
जमते का? जमले का सगळ्यांना? काय अडचण आहे का सांगा या क्वेश्चन मध्ये? काय काय केलं परत सांगा आता. पहिला क्रॉस मल्टिप्लाय केलं. इथं खाली मी मायनस म्हणजे वाय डी एक्स मायनस एक्स टी वाय, हा मला इथं एक्स स्क्वेअर पाहिजे होता खाली, कारण मला राईट साईडला दिसत होतं जर मी एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं तर परफेक्ट स्क्वेअर होईल, आणि ज्याचा परफेक्ट स्क्वेअर होतोय त्याचा डेरिव्हेटिव्ह इथं आहे. सो मी इथं एक्स स्क्वेअरने डिवाइड केला. म्हणजे या थिंकिंगवरनं इथं एक्स स्क्वेअरने डिवाइड करायला आलो. पण यात वाय स्क्वेअरचा पण ऑप्शन होता डिवाइड करायचा, पण तो काय वायबल नाहीये. आणि हे इथं जे तयार होते त्याची मदत इथं पण झाली. सो ते इंटिग्रेशन कम्प्लीट झालं. आले समजले सगळ्यांना? समजले का सांगा. नसेल समजलं तर परत एकदा सांगेन. लक्षात आले का सांगा सगळ्यांनी. चला 31वा. मला यामध्ये चॅलेंजिंग हा जो क्वेश्चन आहे यातल्या सगळ्यापैकी मला हाच चॅलेंजिंग वाटला. जिथं आपण वाय बाय एक्स काढून जे पलीकडे पाठवले, हा एक क्वेश्चन चांगला आहे बघा यातला. बाकी काय कुठल्या क्वेश्चन मध्ये एवढा दम नाही, म्हणजे बऱ्यापैकी सुटून जातात 2-3 ट्रायल एरर केले तर. इथं चांगलाच त्यांनी कॉन्स्टंटचाही आपला टार्गेट म्हणजे कॉन्स्टंटची अडचणी आणल्या कोएफिशियंट्स वाले, आणि डेरिव्हेटिव्ह काढून परत वाय बाय एक्स पलीकडे पाठवायला लावला आपल्याला. सो हा एक क्वेश्चन 26वा फार चांगला होता. बाकी काही इतके असे चॅलेंजिंग नाही आहेत, म्हणजे जमू शकतात. चला 31वा. सगळं एक्सपांड करा, विचार करा. चला 31वा पटकन विचार करा.
काय जमले काय साईन एक्स बाय वाय कॉस एक्स बाय वाय काय काय दिसायला लागले. मग काय रफ मध्ये पहिला डी ऑफ साईन एक्स बाय वाय काढून बघताय. पण साईन पण दिसते कॉस पण दिसते म्हणजे प्रोडक्ट रूल असणार आहे कुणाचा तर. हम्म. काय वाटते. साईन एक्स बाय वाय तर काढतो फक्त. कॉस एक्स बाय वाय इंटू वाय डी एक्स मायनस एक्स डी वाय अपॉन वाय स्क्वेअर म्हणजे 1/y कॉस एक्स बाय वाय डी एक्स मायनस एक्स बाय वाय स्क्वेअर कॉस एक्स बाय वाय डी वाय. हे साईन एक्स बाय वायचं झालं. कोणाचा प्रोडक्ट रूल आहे चेक करा जरा एकदा. काय जमलंय काय काय एक्सपांड करून बघितलंय काय. 1/y साइन एक्स बाय वाय डी एक्स प्लस 1/x कॉस वाय बाय एक्स. साईनचा एक्स बाय वाय आणि कॉस वाय बाय एक्स आहे. दोन वेगवेगळे असावेत मग ते. मग साईनची ही टर्म जी आहे ती याच्याबरोबर क्लब करा आणि ही कॉसची टर्म ह्याच्याबरोबर क्लब करा. काय जमतंय का बघा मग. 1/y साइन एक्स बाय वाय बरोबर यातली दोन नंबरची टर्म क्लब करूया. 1/y साइन एक्स बाय वाय
सर साइन साइन आणि कॉस कॉसचे टर्म एकत्र केल्या की होत आहे. म्हणजे 1/y साइन एक्स बाय वाय मायनस एक्स बाय वाय स्क्वेअर साइन एक्स बाय वाय डी वाय ना. यातनं काय साइन एक्स बाय वाय कॉमन घ्यायचं हा काय? हो. साइन एक्स बाय वाय कॉमन घेतलं तर काय होईल? 1/y dx मायनस एक्स बाय वाय स्क्वेअर चालेल. म्हणजे हा एक्स इंटू 1/y चा डेरिव्हेटिव्ह आहे ना. 1/y म्हणजे वाय बाय वाय स्क्वेअर. ते वाय डी एक्स मायनस एक्स डी वाय आपण वाय स्क्वेअर झाला. हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? डी ऑफ बाय वाय डी ऑफ एक्स बाय वाय. आणि बाजूला कोण? साइन साइन एक्स बाय चल, दोन टर्म्स सिम्प्लिफाय झाल्या. डी ऑफ एक्स बाय वाय कॉसचं पण आणि तसंच. कॉसचं पण तसंच. बरं. साइन एक्स बाय कॉसचं वाय वाय बाय एक्स येत आहे. इंटू डी ऑफ एक्स बाय वाय. पुढं कॉसचं पण तसंच केलास काय? मायनस वाय बाय एक्स स्क्वेअर आणि 1/x. हा तसंच येणार. त्यात काय होणार मला सांग? कॉस वाय बाय एक्स कॉमन घेतो ना. हा आणि डी ऑफ वाय बाय एक्स. हा वाय हा डी ऑफ वाय बाय एक्स डी ऑफ वाय बाय एक्स प्लस प्लस डी ऑफ डी डी वाय बाय वाय स्क्वेअर आणि हे 1 dx पण राहतो प्लस ना एक. आणि एक वन डी एक्स. यांना काय गरज नाहीये ना. हे काय आहे तसं पण आपण सॉल्व्ह करू शकतो. करायचं इंटिग्रेशन मग आता. इंटिग्रेशन सगळे करून टाकू. वनचं इंटिग्रेशन किती? एक्स -1/y ना. साइन एक्स बाय वाय इंटू डी ऑफ एक्स बाय वाय म्हणजे मायनस कॉस एक्स बाय वायचा डेरिव्हेटिव्ह आहे का? म्हणजे इंटिग्रेशन साइनचं डेरिव्हेटिव्ह साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस होईल का? बघा, मायनस कॉसचं डेरिव्हेटिव्ह किती? साइन इंटू एक्स बाय वायचं डेरिव्हेटिव्ह पुढं प्लस कॉस वाय बाय एक्स इंटू डी ऑफ वाय बाय एक्स म्हणजे काय? हा साइन वाय बाय एक्स आहे ना. साइन वाय बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती? कॉस वाय बाय एक्स इंटू डी ऑफ वाय बाय एक्स प्लस एक्स मायनस 1/y प्लस सी इक्वल्स टू 0 किंवा इक्वल टू सी. समजलं का सगळ्यांना? हे बघा, साइन ऑफ एक्स बाय वाय इंटू डी ऑफ एक्स बाय वाय. तर तुम्ही एक्स बाय वायला जर टी म्हणलं असतं तर त्याचा डी ऑफ एक्स बाय वाय डी टी झालं असतं ना. मग साइन टी डी टीचं काय होईल इंटिग्रेशन? मायनस कॉस टी कॉस वाय बाय एक्स इंटू डी ऑफ वाय बाय एक्स. मग कॉस ऑफ वाय बाय एक्स इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय बाय एक्स. मग कॉस वाय बाय एक्स किती? साइन वाय बाय एक्स. उलट बघा ना, साइन वाय बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती? कॉस वाय बाय एक्स इंटू वाय बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह. साइन एक्स बाय वाय मायनस कॉस एक्स बाय वायचा डेरिव्हेटिव्ह किती? साइन एक्स बाय वाय इंटू डी ऑफ एक्स बाय वाय. समजले का सगळ्यांना? समजले का? आले लक्षात? कम्प्लीट करा जरा सगळ्यांनी. लक्षात आलंय काय सगळ्यांना? या पूर्ण चॅप्टरमध्ये चॅलेंजिंग आणि ट्रिकी म्हटलं तर हे एकमेव क्वेश्चन्स आहेत. बाकी सगळ्या क्वेश्चन्सला एक पॅटर्न आहे, एक फॉर्मॅट आहे. त्या फॉर्मॅटनं सॉल्व्ह करत जायचं आहे. फक्त एवढेच क्वेश्चन्स थोडे ट्रिकी आहेत.
आता तुमचा मोठा टास्क काय आहे सांगतो. सगळ्या चॅप्टरचे सगळे टाईप संपल्यानंतर एखादा क्वेश्चन कुठल्या टाईपचा आहे हे ओळखणं हाच मोठा टास्क होणार आहे तुमच्यासाठी. ते मी सांगेन तुम्हाला त्यासाठी काय काय करायचंय. पण पहिला प्रत्येक टाईप तरी नीट समजून घ्या. आणि सगळे क्वेश्चन चांगले दिलेत बरं का यातले. हा 31वा पण हा चांगला होता. म्हणजे त्या मागच्यासारखा नव्हता 26व्या सारखा, पण त्यातल्या त्यात चांगला होता. बाकी तेवढे काय चॅलेंजिंग नव्हते. यात कन्सेप्च्युअल एक्सरसाइज मध्ये आता काय मिळते का बघा. कन्सेप्च्युअल मध्ये काय चांगले मिळाले ते पण मदत होईल. ठीक आहे. आता काय सॉल्व्ह करणार तुम्ही सगळे आज. यातले सगळे इलस्ट्रेशन आणि एक्सरसाइज 10.5 कराल का. एरिया अंडर कर्वचं टेस्ट कधी घ्यायचे. एरिया अंडर कर्वचे सगळे इलस्ट्रेशन, सगळे कन्सेप्च्युअल एक्सरसाइज आणि एक्सरसाइज कम्प्लीट झाले का. एरिया अंडर कर्वचे 3 कन्सेप्च्युअल एक्सरसाइज आहेत, सगळे इलस्ट्रेशन आणि एक्सरसाइज कम्प्लीट झालेत का. वह्या सगळ्यांचे पूर्ण आहेत का. मला पाहिजे तशा पूर्ण आहेत का सांगा मला. क्रिश विचाराय सगळ्या पोरांना तिथं. चेकिंगला सांगू दे का मॅडम आज एरिया अंडर कर्व साठी आणि डिफरन्शियल इक्वेशन साठी 10.4 पर्यंत चेकिंगला सांगू दे का आज. 10.5 नाही, 10.5 उद्या चेक करतील. एवढं सांगू दे का चेक करायला. पूर्ण टेन एरिया अंडर पॉईंट फोर थोडा जणांचा झाला नाही आहे. 10.3 पर्यंत दाखवा चला आज. 10.3 हा पर्यंत दाखवा. आणि एरिया अंडर कर्व पूर्ण चॅप्टर एक्सरसाइज पर्यंत दाखवायचं आज. झालंय का पूर्ण. मला माहिती आहे मी एक्सरसाइजचे डाऊट्स घ्यायचे. हा कन्सेप्शनचे डाऊट्स मी घेऊन झालेत. ते माहिती आहे मला. डाऊट सोडून पण पूर्ण वही ती कम्प्लीट पाहिजे मला. आज हो. कम्प्लीट आज चेक करून घेताय का. का उद्या घेताय. उद्या उद्या सगळंच दाखवतो सर. हा मग ते उद्या आता जे आले की नाही तुमचं म्हणजे तुम्ही पर्यंत. वेळेत करत नाहीये. तुम्हाला मी स्ट्रिक्ट वॉर्निंग सांगतोय. मला हे हलगर्जीपणा चालणार नाही. उद्या दाखवण्याबद्दल काही अडचण नाहीये, पण जेवढं जेवढं सांगितलंय ते त्या त्या दिवशी पूर्ण करत चला. आता हो आजचं करंट वर्क मध्ये तुमचं काय आहे. 10.5 चे इलस्ट्रेशन आणि एक्सरसाइज 10.5. हा तो उद्या मला तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन 10.5 पर्यंत आणि एरिया अंडर कर्वचं सगळंच्या सगळं ते चेक करून घ्यायचंय. हो आलं का लक्षात. हो मॅडमला सांगेन मी ते चेक करते. आणि लिमिटचं लिमिटचं या वीक मध्ये काय काय दाखवणार आहे मॅडमला. सगळे कन्सेप्च्युअल एक्सरसाइज आणि आणि पीवायक्यू चे पीडीएफ मिळालेत का सगळ्यांना. 100. हा मी तर डाउनलोड केलं ऑनलाईन. डाउनलोड नाही ते मी एक हे पाठवलंय ना मी ग्रुपवर. ड्राईव्ह ची लिंक पाठवतो. हा तर एक हा त्याच्यावरूनच डाउनलोड केलंय. हा 19, 20 आणि 21 या 3 वर्षाचे करायचे सगळ्यांनी पीवायक्यू. हे वहीमध्ये नीट सॉल्व्ह करायचे आणि मॅडमला दाखवायचे. ठीक आहे. हे या संडे पर्यंत हो टास्क आहे बरं का. या वीक मध्ये माझं वीक संडेला संपणार. नवीन वीक मंडेला सुरू होणार. तर या संडे पर्यंत लिमिटचं तुमचं रिव्हिजन आणि एरिया अंडर कर्व डिफरन्शियल इक्वेशन पण संपून टाकतोय आपण. आता आपलं किती राहिले बघा. 10.5 झाला. हीच एवढी क्रिटिकल एक्सरसाइज होती. आता हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मधले जे 2 एक्सरसाइज आहेत हे एक आणि रेड्युसिबल टू लिनियर हे उद्या एका दिवसात संपतील. हे काय फार सोपं आहे. फारसं काहीच चॅलेंजिंग नाही आहे यामध्ये. ते उद्या आपण संपू. आणि ऍप्लिकेशनला आपल्याला एक 2 लेक्चर लागतील. ऍप्लिकेशन मध्ये पण मिसलेनियस वगैरे काय काय दिलंय त्यांनी ते आपण करू. सो किती एक्सरसाइज उद्या आपण 6 आणि 7 करायचंय. दोन्ही संपतील उद्या. मग 8ला 8 आणि 9 म्हणजे आज काय आज काय वेन्सडे आहे ना. किती आहे आज. आज थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे पर्यंत आपण डिफरन्शियल संपवून टाकू. 4 एक्सरसाइज अजून उद्या 2 होतील. परवा एक, तेरवा एक. ठीक आहे. डिफरन्शियल झालं की कॅल्क्युलस या संडेला संपतोय बरं का. मग आपला वेक्टर सुरू होईल. रिव्हिजन आपलं कॅल्क्युलस आपल्याला भरपूर परफेक्टली जोरदार करायचं सगळंच. काही सोडायचं नाहीये. ठीक आहे. चला भेटू उद्या. एवढं इलस्ट्रेशन करून घ्या आणि आजचं 10.5 जरा लक्ष देऊन सॉल्व्ह करा बरं का. काही मदत घेऊ नका. तुमचं तुम्ही पहिला ट्राय करा मग त्यांचे सोल्युशन करा बघा.
ठीक आहे. पुढचे एक्सरसाइज आणि कालपर्यंतचे होमोजेनियस वाले एक्सरसाइज ते काही एवढे चॅलेंजिंग नाही आहेत. आजचं एकच जो एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन टॉपिक आहे त्याचं नाव, त्यात त्यांनी वेगळं नाव वापरले, पण जे आहे ते ट्रिकी आहे, ते चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करा. बाकी सगळं सोपं जाईल पुढचं. ठीक आहे. चला, उद्या भेटू आपण.